इकडे देवेंद्र फडणवीस त्यांचं एक वेगळंच काहीतरी अगम्य सगळं चाललेलं आहे। माणूस एवढा गोड बोल्यान साखर झेल्या ज्या पद्धतीने हा गडी मांडणी करतोय आणि मांडणी करताना बघा आपल्या नेत्याची नक्कल करण्यात किती हुबेहूब पटाईत झाले देवेंद्रजी की देवेंद्रजींनी या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी आतापर्यंत गेल्या 10-12 वर्षाच्या काळात एकाही पत्रकाराला सामोरे न जाता एकही पत्रकार परिषद निधड्या छातीने घेतली नाही। या संबंध निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या काही मुलाखती देत आहेत, मुलाखत घेणारे कोण? नॅशनल क्रश गिरिजा ओक। मुलाखत घेणारे कोण? जपून 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 पुढं धोका आहे सई तामनकर। मुलाखत कोण घेते? होणार असून मी तेजश्री प्रधान। वा काय अडचण आहे नेमकी देवेंद्र फडणवीसांची की देवेंद्र फडणवीस एकाही पत्रकाराला मुलाखत देत नाहीत। देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय म्हणायचं आहे? काय देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांवर विश्वास नाही का? देवेंद्र फडणवीस पत्रकारांना घाबरतात का? पत्रकार ग्रिल करतील, पत्रकार वाटेल ते प्रश्न विचारतील, या प्रश्नांना आपण सामोरे जाऊ शकणार नाही म्हणून ते अशा पद्धतीने सेलिब्रिटी अभिनेत्रींना मुलाखती देत सुटलेले आहेत की देवेंद्र फडणवीस मुळात महाराष्ट्रातल्या पत्रकारांना गिनायलाच तयार नाही। दोन्हीपैकी क्या नेमकं कारण काय आहे? विश्वास नाहीये म्हणून देत नाहीयेत की पत्रकारांना गिनायचंच नाही असं त्यांनी ठरवलंय म्हणून ते पत्रकारांना मुलाखती देत नाहीत? जे देवेंद्र फडणवीस उठ सूट प्रत्येकाला क्लीन चिट देत आहेत ते ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट देत आहेत।